25 वर्ष तुम्ही सगळ्यांनी मला साथ दिली. दादा सगळ्यांना तुमचं आकर्षण. तू नको साथ दे, तू ग बस. 25 वर्ष 92 ते 2017 25 वर्ष तुम्ही सगळ्यांनी मला साथ दिली. तू नको साथ दे, तू ग बस. हे द्या रे त्याची चिठ्ठी द्या. चिठ्ठी आई है चिठ्ठी आई. पण माझ्या लाडक्या बहिणींनो, आज खेट्यामध्ये अशा का रुबाबदार दिसताय. याला लग्नात तुमचा नवरा इतका रुबाबदार दिसला नाही, एवढ्या रुबाबदार तुम्ही दिसताय. आपण खुश होऊ. त्याच्यामुळं घरी गेल्यावर सासू असेल तर तिला दृष्ट काढायला लावा. आपलं रेकॉर्ड कोणी मोडणार नाही. 5 वेळेला उपमुख्यमंत्री झालो, कोण माहिती माझं रेकॉर्ड मोडू शकत. कोण 5 वेळेला होणार. माझ्या नशिबी होतं म्हणून मी झालो. जाऊ दे, त्याचा भाग वेगळा. अध्यक्ष महोदय, जास्त कम्फर्टेबल कोणाबरोबर होतो तुम्ही? म्हणजे अर्थात तुम्हाला आता असं म्हणणं अवघड आहे, मला माहिती आहे. अवघड नाही, मी खरं ते सांगतो. मला काही अवघड नाही. मला कोणाकडे जाऊन त्यांच्याबद्दल बोललं तर ते माझं तिकीट कापतील, मला अडचण करतील, असलं काही नसतं आपल्या मनात. मी आत्तापर्यंत ज्यांच्याबरोबर आघाडी सरकारमध्ये आम्ही काम केलं त्याच्यामध्ये स्वर्गीय विलासराव देशमुख साहेबांना साधारण सगळ्यांना बरोबर घेऊन जात असताना आघाडीचं सरकार, शेवटी काँग्रेस असेल, राष्ट्रवादी काँग्रेस असेल, इतर मित्रपक्ष असतील, कारण ते बरेच जुने अनुभवी होते. त्यांनी पवार साहेबांच्या बरोबर काम केलं, वसंतदादांच्या बरोबर काम केलं, त्यांनी सुधाकरराव नाईक साहेबांच्या बरोबर काम केलं, अनेक दिग्गजांच्या बरोबर काम केलेलं होतं. आणि त्याच्यामुळे ते स्वतः पण समंजस होते आणि त्यांना प्रश्नाची जाण होती. अनेक डिपार्टमेंट त्यांनी स्वतः हाताळलेली होती. असं ते व्यक्तिमत्व होतं.